हाय प्रीत, तिकडून आवाज आला. हॅलो ॲश, आज कसं काय फोन केला? बरं, तरी मी आत्ता मीटिंगमध्ये जरा गडबडीत आहे. मी तुला नंतर फोन. हां, तू मीटिंगमध्ये आहेस, तू गडबडीत आहे, हे मला माहिती आहे. मी आत्ता जेलमध्ये आहे. काय करायचं आहे तुला? आत्ता फोन बोलायचं आहे का ठेवू? ओ माय गॉड, काय झालं? तुला कोणी जेलमध्ये टाकलं? स्पीकर फोन असल्यामुळे पटवर्धनही स्पष्टपणे ऐकत होते. तो फोन रेकॉर्डिंगही होत होता आणि ज्या प्रकारे समोरनं मिस्टर प्रीतम उत्तेजित झालेले होते त्या प्रकारे बघता त्यांची मैत्री चांगलीच जुनी असावी हे लक्षात येत होतं. काही नाही रे, तू दरमहा 3,000 रुपये माझ्या खात्यावर ट्रान्सफर करतोस. ती खंडणी आहे किंवा मी तुला कुठल्या तरी कारणावरनं ब्लॅकमेल करते असं तुझ्या बायकोला वाटतंय, त्यामुळं तिनं माझ्यावर ती तक्रार केली आहे. ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा आरोप केला आहे. हो, माझी CID मार्फत चौकशी करायची, ती न्यायालयात ॲप्लिकेशन करणार आहे. आत्ताच सांगत होती. काय काजल मॅडम, बरोबर आहे ना? काजलने एक शब्दही उच्चारला नाही. पटवर्धनही घाम टिपायला लागले. तेवढ्यात तिकडून प्रीत म्हणला, ओके, एक काम करतो मी आत्ता, 5 मिनटं फक्त तू थांब तिथं, 5 मिनटात मी तुला मोकळे करतो. त्याने फोन बंद केला आणि लिटरली 5व्या मिनिटाला ॲडव्होकेट प्रशांत तिथं आले. दिल्लीचे नावाजलेले वकील, फक्त सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील, काही कामानिमित्त आलेले असतील गावात म्हणून त्यांना हे केलं. पण ते आले, त्यांनी डायरेक्ट विचारलं, मिस्टर पटवर्धन, माझ्या क्लायंटला तुम्ही का चौकीवर बोलवलं आणि एन्क्वायरी आहे का तुम्ही अरेस्ट करणार आहे याची मला उत्तरं हवी आहेत. त्याच्या पटवर्धन म्हणले, नाही, एन्क्वायरी करताच बोलवलेलं आहे, त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. प्रशांत हसले शांतपणे. त्या एका खुर्चीच्या मागं जाऊन उभं राहत त्यांनी विचारलं, माझ्या क्लायंटचं इन्कम तुम्हाला माहिती आहे का? आणि ती खंडणी का मागेल आणि का करेल खंडणीसारखा गुन्हा? ती एक भारताची सन्माननीय नागरिक असून एक व्यावसायिक देखील आहे. का पोलिसांना चौकीला हप्ता चालू करायचा आहे? चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं माझ्या क्लायंटला म्हणून मी तुमच्यावर केस करू शकतो, हे लक्षात घ्या. पटवर्धन हसले, म्हणले, साहेब, तुम्ही ज्या बाईच्या मागं उभी आहे ना ती बाई तक्रारदार आहे. या तुमच्या क्लायंट आहेत, मिस ॲश. मला माहिती आहे, मी त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिलो एवढ्याच करता की त्यांच्याशी माझं ते काय बोलतायत किंवा त्यांचा माझा संपर्क नीट व्हावा. पाठीमागं उभं राहून मी पाठीशी बोलू शकत नाही, नाही का? आमचे नजर भेट होऊन एकमेकांना वाक्य कळावीत व्यवस्थित म्हणून मी पुढं आलो आणि इथं या मॅडमनी तक्रार केली का? बरं, ओके, बाय द वे, या मॅडम कोण? मिसेस काजल प्रीतम. ओके, त्यांनी तक्रार केली खंडणीची. मॅडम, तुम्हाला यांनी कधी फोन केला होता? यांचा फोन नंबर आहे तुमच्याकडे? त्यांनी खंडणी काय मागितली किंवा ब्लॅकमेल काय केला? तर ते नाही, माझ्या नवऱ्याच्या अकाउंटमधून दर महिन्याला ही 3,000 रुपये काढते. पार्डन मॅडम, शब्द नीट उच्चारा. काय, मिस्टर प्रीतम माझ्या ओळखीत आहेत आणि मला त्यांना कोर्टात खेचायला आवडणार नाही आहे. माझ्या आशिलाला तुम्ही त्रास देताय, कारण नसताना देताय आणि परत तुम्ही ही भाषा करता की ते त्यांच्या अकाउंटमधनं काढतात. एवढे वर्ष ते पैसे काढत असताना तुम्ही आंधळ्या होऊन झोपला होतात का मिस्टर प्रीतम गप्प बसले होते? सांगा ना. आणि एक लक्षात घ्या, एखाद्याशी ब्लॅकमेलिंग करणं किंवा खंडणी घेणं, खंडणी घ्यायची असेल ना तर तुमची कुठली तरी प्रिय व्यक्ती किडनॅप झालेली असली पाहिजे, ती यांच्या ताब्यात असली पाहिजे.
आणि ब्लॅकमेल करायचं म्हणलं तर तुमच्या नवऱ्याच्या काहीतरी अशा चुका आहेत, रंगढंग आहेत की जे लेखी म्हणा, फोटोच्या स्वरूपात म्हणा, झेरॉक्सच्या स्वरूपात म्हणा, काही ना काहीतरी पुराव्यानिशी या मॅडमच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळं त्या पैसे मागतायत. तर यातल्या या दोन्हीपैकी जर समजा खंडणीचा आरोप असेल तर किडनॅपिंग करण्याकरता ह्यांची गँग आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि तुमचं कोण किडनॅप झालं हे सांगावं लागेल. आणि ब्लॅकमेल तुम्हाला होत असेल ब्लॅकमेल तर तुमची अशी कुठली तरी मायनस बाजू या बाईंच्या ताब्यात आहे. नाही काय जॉईंट अकाउंट आहे, तुम्ही भरताय पैसे त्यांच्या खात्यात ब्लॅकमेलिंगचे का ते भरतात तुमचे मिस्टर. शेण खाणारं कोण आहे हे कळलं पाहिजे ना कोर्टाला देखील आणि त्याचं कारण देखील. तर त्याबाबत पुढं काहीतरी करता येईल. मग CBI करा नाही तर CID करा नाही तर SIT करा, काही करताना आपल्याला, कारण माझ्या अंदाजे तुमचे मिस्टर एक लब्ध प्रतिष्ठित आहेत या शहरातले, तशाच या मॅडम देखील एक लब्ध प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत या शहरातल्या. दोघांच्या अंगावर शिंतोडे उडवण्याच्या आधी तुम्ही विचार करायला पाहिजे होता, कारण तुम्ही तुमच्या मिस्टरांवर शिंतोडे उडवताय. घ्या पटवर्धन, केस नोंदवून घ्या, FIR दाखल करा आणि त्या FIRची कॉपी माझ्या ऑफिसवर पाठवून द्या, जेणेकरून मला मानहानीचा दावा लगेचच्या लगेच पाठवून देता येईल कोर्टाकडं. बाय द वे मी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो, पण मी लगेच सुप्रीम कोर्टात नाही दावा दाखल करणार. मी पहिले आमच्या इकडं दिल्लीत सबज्युडियस कोर्टमध्ये टाकीन दावा. JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडं दावा दाखल करेन. हां, इथून तिथं येण्याचा तुम्हाला दोघांना खर्च करावा लागेल, तिथनं मी वॉरंट पाठवेन तेव्हा ते तुम्ही बघा. कारण ही केस पर्सनल असल्यामुळं मिस्टर पटवर्धन तुम्हाला या येण्या जाण्याची काही TADA मिळणार नाहीत किंवा त्याच्याकरता प्लेन, ट्रेन, बस उपलब्ध करून देणे किंवा त्याच्याकरता उपलब्ध बसमधून येणारा खर्च वसूल होणे असं काही होणार नाही. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक खर्चातूनच करावा लागेल. बघा, मला माहिती आहे SIला पगार किती असतो ते, पण घ्या तुम्ही, दाखल करून घ्या. काय काही वेळेला बदनामीतून प्रसिद्धी मिळते, ती फायद्याचीच असते. बाय द वे ॲश, हे माझं नवीन ऑफिसचं कार्ड. यांनी सोडलं नाही तुला अर्ध्या तासात तर मला फोन कर फक्त, किंवा ये सोडलं तर ऑफिसवर ये, मग आपण बघू काय करायचं ते याच्यावर. कारण हे जे बोलत आहेत त्याचं आपण एक तुझ्याकडनं ॲफिडेविट करून घेऊन आजच कोर्टात अर्ज करू, किंवा मानसिक त्रास आणि मानहानी ह्याच्याबद्दल. ती हसली, थँक्स प्रशांत म्हणली आणि खिशात ठेवून दिलं तिनं कार्ड. ते घेतलं आणि असं पर्समध्ये टाकून दिलं. सो मिस्टर पटवर्धन, निघू? येस सर, नो प्रॉब्लेम. तुम्हाला तुमच्या माहितीकरता एक गोष्ट सांगतो की देवदयाने माझं उत्पन्नाव्यतिरिक्त माझं जी काय शेतीवाडी आणि हे आहे त्याच्यातनं येणारं जे उत्पन्न ते धरलं तर मी दिल्लीवारी करायला माझ्या खर्चाने मला काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही गुन्हा कुठल्याही शहरात दाखल करू शकता, पण कायद्याने ज्या शहरात गुन्हा घडलाय त्या शहरात वर्ग करून घ्यावा लागतो. त्यामुळे मला एकच ट्रिप दिल्लीला करावी लागेल, पण त्यानंतर त्या तुमच्या ट्रिपा इकडच्या वाढतील. हां, नो डाऊट बाय प्लेन ट्रिपा करण्या इतकी तुमची कपॅसिटी आहे, पण